नमस्कार मंडळी, मी संदेश कुलकर्णी। आजचा मुद्दा सगळ्यांच्या मनाला भिडणारा आहे। घर घेणं इतकं अवघड का झालंय? पूर्वी 5 लाखात घर मिळायचं, आता तेवढ्याच दरात 1 स्क्वेअर फूट इतकी जागा मिळते। मुंबईत घर घेण्यासाठी लागतो तब्बल 14 वर्षाचा पगार, दिल्लीमध्ये 10 वर्षाचा, बेंगलोरमध्ये 7 वर्षाचा आणि आपल्या पगारापेक्षा घर 2 ते 3 पट महाग झाले। EMI उत्पन्नाच्या 61%, म्हणजेच तुम्ही महिन्याचा अर्धा पगार बँकेला देताय। ब्लॅक मनीमुळे 1 कोटीचं घर 70 लाखात मिळतंय असं सांगितलं जातंय, पण रियालिटी म्हणजे ही किंमत वाढते आणि फटका बसतो सामान्य माणसाला। मुंबईत FSI 5 आहे, म्हणजेच 1000 चौरस फुटाच्या प्लॉटवर 5000 चौरस फूट बांधकाम करू शकतो, पण टोकियोमध्ये FSI 20 आहे, म्हणजेच 1000 चौरस फुटाच्या प्लॉटवर 20000 चौरस फूट बांधकाम करता येऊ शकते। FSI वाढलं तर घर परवडतील, पण इन्फ्रास्ट्रक्चर आणि भ्रष्टाचार आडवा येतो। म्हणूनच सरकारनं धोरण बदलणं गरजेचं आहे। आपण आवाज उठवला पाहिजे, कारण घर हक्काचं असावं, स्वप्नांसारखं नाही। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।